आगामी ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय। विधान परिषद माजी आमदार रवींद्र फाटक यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याचं कळतंय। रवींद्र पाठक ठाण्यामधून विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत, तर रवींद्र फाटक हे शिवसेनेचे विधान परिषदेचे इच्छुक उमेदवार आहेत। वसई विरार मधील बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा मिळण्याची ही शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। तर बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक आहेत आणि बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यास शिवसेनेला फायदा राहील, अशी माहिती सध्या समोर येते। मात्र अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच ठरवतील। तर ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना आपण पाहतोय। एकीकडे क्षितिज ठाकूर त्याचबरोबर हितेंद्र ठाकूर यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्ताव गेल्याची बातमी समोर आलेली आहे आणि त्यामध्येच आता एक मोठा ट्विस्ट आलाय। विधान परिषद माजी आमदार रवींद्र पाठक यांनी देखील हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतल्याचं कळतंय। खरं तर शिवसेनेमधून ठाण्यामधून रवींद्र पाठक यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांनी इच्छाही व्यक्त केली होती आणि त्या अनुषंगानं या भेटीला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे। दुसरीकडे वसई विरारमधील बहुजन विकास आघाडीनं शिवसेनेला पाठिंबा बहुजन विकास आघाडी देईल अशी शक्यता देखील वर्तवली जाते। विश्वसनीय सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये बहुजन विकास आघाडी शिवसेनेला पाठिंबा देणार का, त्याचबरोबर विलीनीकरण होणार का, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक आहेत आणि शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेची एक मोठी ताकद आपल्याला दिसून येईल आणि याच सगळ्याच्या अनुषंगाने या काही महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतात। अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय। रवींद्र फाटक की जे इच्छुक आहेत त्यांनीच आता हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली आहे। नेमकं काय घडतंय? नक्कीच आकांक्षा, आपण पाहतोय की विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे बच्चू कडू सारख्या नेत्याला स्वतःच्या हाताशी धरत विदर्भात शिवसेना मजबूत करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी केला आणि त्या पाठोपाठ आता ठाण्याची विधान परिषद निवडणूक ज्या ठिकाणी रवींद्र फाटक हे इच्छुक आहेत त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यास ही जी निवडणूक आहे ही सोपी ठरू शकते। या अनुषंगानेच रवी फाटक यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वसई विरारमध्ये जवळपास 71 नगरसेवक आहे आणि याचा पाठिंबा मिळाला तर कुठेतरी ही निवडणूक सोपी जाऊ शकते। याच अनुषंगाने रवी फाटकांनी ही भेट घेतल्याचं कळतंय आणि त्यामुळेच विविध राजकीय चर्चांना चर्चा सुरू झालेली आहे। अगदी धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।